नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो संमिश्र फल देणारा असा म्हणता येईल. त्यातल्या पहिल्या पंधरवड्यात जास्त गोष्टी अनुकूल आहेत तुलनेने असं म्हणता येईल. दुसऱ्या पंधरवड्यात काही गोष्टी तुलनात्मकदृष्ट्या तेवढ्या अनुकूल असणार नाहीत, पण अनुकूल कालावधी जो आहे पहिला पंधरवडा जो आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घ्यावा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. उदाहरणार्थ ज्या आपल्या प्रकृतीविषयी जर तुम्हाला काही आपत्ती असतील किंवा काही चिंता असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळेला म्हणजे मी मिथुन राशींच्या व्यक्तींना सांगतोय, काही वेळेला छातीत दुखणे हळूहळू बारीक बारीक असं दुखत असतं, तसा काहीसा अनुभव या महिन्यात त्यांना येईल. डायग्नोसिस करायला गेलं तर काहीही आढळणार नाही. नवीन ज्या प्रकारच्या टेस्ट किंवा चाचण्या वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये काहीही आढळणार नाही, पण थोडं छातीमध्ये दुखणे किंवा त्या भागात त्रास होणे असं याविषयी दिसून येत आहे. पण आपण काळजी घ्यावी, नेहमीपेक्षा खूप काही वेगळं घडत नाही ना अशी काळजी घ्यावी, कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे. जे अगदी निरोगी असतील त्यांना काहीच त्रास होणार नाही. ज्यांना ऑलरेडी श्वसनाचा त्रास वगैरे आहे त्यांना या बाबतीत त्रास त्यावेळेला होऊ शकतो. म्हणून मिथुन राशींच्या व्यक्तींनी श्वसनाबद्दल जास्त काळजी घ्यावी असा अर्थ आहे आणि तो तुम्ही मात्र अवश्य लक्षात ठेवावा. प्रकृतीविषयी हे गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवा. आणि नोकरीधंदा किंवा नोकरीमध्ये विशेषतः जे लोक आहेत त्यांनी नोकरी बदलण्याचा किंवा या नोकरीत काय आता राहिलं नाही आहे मजा, आता आपण बदलावी असा काही मनात आवेश किंवा आव आणू नका, कारण ते इतक्या लवकर आणि सहजासहजी साध्य होणार नाही. उलट तुम्ही यामधून डिस्टर्ब व्हाल आणि आहे त्या कामात पण तुमचं मन लागणार नाही आणि नवीन काही हातात मिळणार नाही. तर यामुळे खूप त्रेधा होईल तुमची. तर असं काही मनात आणू नका. ज्या काही कमिटमेंट घेतल्यात त्या पूर्णत्वाकडे लवकरात लवकर कशा नेता येतील याची काळजी घ्या, कारण या महिन्यात वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार नाहीत. ते सतत काही ना काहीतरी तक्रारी उत्तरार्धात करत राहतील. म्हणजे अजून या गोष्टी अशा व्हायला पाहिजे, अशा प्रकारे व्हायला पाहिजे अशी सतत काहीतरी मागणी करत राहतील. तर ते करण्याचा तुम्ही शांत चित्ताने प्रयत्न करा. खूप उतावळेपणे किंवा आतताईपणे किंवा भांडणाचा ॲटिट्यूड न ठेवता शांत चित्ताने तुमच्याकडून जे शक्य आहे ते तुम्ही उत्तमोत्तम सादर करण्याचा प्रयत्न करा असंच मी मिथुन राशीच्या व्यक्तींना सांगेन. जे धंदा करणारे व्यक्ती आहेत, ज्यांचे लघु उद्योग आहेत किंवा रोज काही काम करून इन्कम करतायत, अशा लोकांनी विशेषतः या महिन्यामध्ये अनेक जरी तुम्हाला कामाच्या संधी आल्या तरी त्या सगळ्या संधी काही फायनल होणार नाहीत. म्हणजे 10 संधी आल्या तर 3 फायनल होतील आणि बाकीच्या 7 ज्या आहेत त्या 7 फक्त इन्क्वायरीज राहील. तर त्यामुळे दुःख बाळगू नका. ज्या खरोखर आपल्यासाठी लाभदायक आहेत ते आपण अवश्य करा, पण ज्या मिळाल्या नाहीत त्याच्याबद्दल चिंता अजिबात करू नका. जे कोणी असे लोक आहेत की ज्यांनी मोठे जे कोणी व्यावसायिक किंवा असे जे कोणी उद्योजक आहेत त्यांना मी असं सांगेन की मोठ्या व्यावसायिक लोकांनी किंवा धंदेवाल्या लोकांनी चांगल्या दिवसाची प्रतीक्षा करा. कारण काही वेळेला संधी तुम्हाला दिसत असतात, काही गोष्टी घडत पण असतात, पण त्या उतावळेपणे लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा मात्र करू नका. याउलट सरकारी कामं जी काही आहेत पेपरवर किंवा कुठून ॲग्रीमेंट घ्यायचं, ॲप्रुव्हल घ्यायचं, अशा गोष्टी या महिन्यात तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही करून घ्या असाच सल्ला मी उद्योजकांना देईन. त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तरुणी जे कोणी विवाह उत्सुक आहेत त्यांचे या महिन्यात लवकरात लवकर चांगले योग दिसत आहेत आणि त्याविषयी पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत आणि त्याविषयी त्यांना योग्य उत्तर मिळून त्या सगळ्या गोष्टी सुलभ होणार आहेत असं दिसून येतं. किंवा जे मिथुन राशीच्या व्यक्ती विवाहाबद्दल
एकमेकांचा विचार करतायत फक्त आपल्या पार्टनर म्हणून, त्यांना तुम्ही या महिन्यात विचारायला हरकत नाही. त्यांच्याकडून सकारात्मकता आणि सकारात्मक उत्तर तुम्हाला या महिन्यात येणार असं या महिन्यात दिसून येत आहे. त्यामुळे मिथुन राशींना असा त्या बाबतीत उत्साहवर्धक असा हा महिना आहे असं म्हणता येईल. उत्पन्न आणि तुम्हाला मिळणारे जे काही साधन आहेत, म्हणजे उत्पन्नाची साधनं आहेत, त्या साधनामधून तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तेव्हा तेवढा या महिन्यात करून घ्या. कारण तुम्हाला या महिन्यामध्ये आर्थिक नफा तुमचा चांगला होणार आहे. आपल्या व्यापारातून म्हणा किंवा वेगवेगळ्या इन्कम सोर्समधून म्हणा, तर हा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. त्याचा तुम्ही विनियोग पैशाचा कसा करता याच्यावर पुढील काळ अवलंबून आहे. तर मिळालेले पैसे योग्य विनियोग करून त्याची विल्हेवाट लावणे असं मी म्हणेन. आणि ती योग्य विनियोग करून त्याचे प्लॅनिंग करा. पाहिजे तर एखादा सल्ला घ्या एखाद्या कोणा व्यक्तीचा, चांगल्या व्यक्तीचा, तज्ज्ञांचा, आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. पण पैशाचं नियोजन उत्तमोत्तम करा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. या महिन्यात जे ग्रहण आहे त्या ग्रहणाचा काही मी असं म्हणेन नुकसान नाही होणार, पण काही गोष्टी आपल्या नोकरीच्या बाबतीत वरखाली करण्याची शक्यता दिसून येते मिथुन राशींच्या. तर शांतचित्ताने प्रत्येक गोष्ट आणि प्रसंग हँडल करा एवढंच मी तुम्हाला सांगेन. अपघात किंवा अशा काही गोष्टी ज्या आहेत, पाण्यातून प्रवास किंवा विमानाने प्रवास असे करणारे जे लोक आहेत त्यांनी थोडी सावधगिरी बाळगा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. एकंदर कुटुंबामध्ये वातावरण जे आहे ते अतिशय उत्साहवर्धक आहे असं म्हणता येईल. कारण कुठेतरी कुटुंबासमवेत टूरला जाणे किंवा कुठेतरी प्रसंगानुरूप एखाद्या शुभ ठिकाणी आपण भेट देणे, तीर्थयात्रेच्या ठिकाणी जाणे, अशा गोष्टी या महिन्यात घडू शकतात. पण आपलं खिसा, पाकिट, चोरीमारी यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कारण असे काही वाईट अनुभव तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात. याची एक जाण मनामध्ये असू दे असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट यांची अनुकूलता आणि तुम्हाला सहवाससुद्धा लाभेल आणि त्यांचा तुम्हाला सपोर्ट योग्य जो आहे तो योग्यसुद्धा मिळेल. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी उतावीळपणे घाईघाईत पेपर सोडवणे, घाईघाईत तोंडी परीक्षेत उत्तर देणे किंवा एखाद्या प्रश्नपत्रिकेची एक बाजू न बघणे, एखादं पान ब्लँक ठेवणे, अशा काही गोष्टी दिसून येतात. तर त्याबद्दल खात्री करून आपली जी परीक्षा आहे किंवा जे काही आपला अभ्यासक्रम आहे त्याची परीक्षा पूर्ण करावी आणि उत्तम विद्याभ्यास आपल्यासाठी प्राप्त करून घ्यावा असंच मी या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घेणाऱ्या मुलांबद्दल सांगेन. जे कोणी परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छितात किंवा अशा प्रयत्नामध्ये आहेत त्यांनी योग्य ते ज्येष्ठांचं किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्याप्रमाणे आपली जे नियोजन आहे प्लॅनिंग करावं आणि तो प्रयत्न करत राहावा. हे होतं मिथुन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.